आतापर्यंत महाराष्ट्रात जे 2 टप्पे झालेले आहेत त्याच्यामध्ये विक्रमी मतदान असं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून पाहता? आता जे मतदान होत आहे ते सरकारच्या विरोधात होत आहे आणि नरेंद्र मोदी आणि आमच्या महायुतीच्या बाजूने होत आहे. विदर्भामधलं जे पहिल्या टप्प्याचं मतदान झालं त्या 10 जागा आम्ही जिंकलो. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या 19 जागांचं मतदान झालं त्यातल्या किमान 14 जागा आम्ही जिंकलो आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यात ज्या 19 जागांचं मतदान आहे त्यामध्ये देखील जवळपास आम्ही 10 ते 12 जागा 15 जागा जिंकणार आहोत. एकूण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सफाया होणार आहे आणि 35पेक्षा अधिक जागा या आमची महायुती. पण आतापर्यंत जे मतदान झालं त्याच्यामध्ये काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे बोर्ड किंवा मतदारांची नावं काय तर याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो आहोत. आम्ही त्यांना तक्रार दिली आहे आणि आमच्या लक्षात आलं आहे विशेषतः शहरांमध्ये BJPचे जे मतदार आहेत त्यांची नावं गहाळ केलेली आहेत. मला मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणी ही भीती वाटते की 24 तारखेला मोठ्या प्रमाणात आमचे जे मतदार आहेत त्यांची नावं गहाळ केलेली असतील. एक मला असं वाटतं की षडयंत्र सत्ता पक्षातर्फे करण्यात आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आमच्या मतदारांची नावं गाली आहेत. पण मी त्यांना सांगून देऊ इच्छितो त्यांनी कितीही अशा प्रकारचे धंदे केले तरीही जनता आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आम्हीच निवडणार. दुसरा एक मुद्दा आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो व्हिडिओ समोर आलेला त्यांनी सांगितलं की जर का मत दिलं नाही आम्हाला पाणी देणार नाही तर त्याबद्दल विरोधी पक्षाने अजित पवारांना आमचं एवढंच सांगणं आहे देशामध्ये लोकशाही आहे, ठोकशाही नाही. आणि तुम्ही ठोकशाही दाखवण्याचा प्रयत्न कराल तर जनता मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला इतकं ठोकून काढेल की कधीही खुर्ची भेटणार नाही.